Hi friends, I am Prakash Ferde. In last lecture, we had learned about the mechanical properties of solids, and today we are learn some important terms related to mechanical properties of solids. तर आज आपण बघणार आहोत फ्रिक्शन इन सॉलिड्स, स्ट्रेन एनर्जी अँड पॉयझनस रेशो या तीन गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट, फ्रिक्शन इन सॉलिड्स. तर फ्रिक्शन काय आहे? Whenever the surface of body slide over another, each body exerts a certain amount of force on other body. म्हणजे काय होतं, ज्यावेळी दोन बॉडी एकमेकांवर आहेत, म्हणजे एक टेबल आहे, टेबलवर आपण आपला मोबाईल ठेवला, तर मोबाईल ज्यावेळी आपण सरकवतो साईडला, तर त्या दोघांमध्ये फ्रिक्शन होतं, घासला जातो, तर त्याला आपण थोडक्यात फ्रिक्शन म्हणतो. ओके. These forces are tangential to the surface. The force on each body is opposite to the direction of motion between two bodies. तर आता टेबल आणि मोबाईलमध्ये तर फोर्स कोणता? तर आपल्या मोबाईलचं जे वजन आहे, वजन हा एका फोर्स सारखा त्या टेबलवर ॲक्ट करतो, म्हणजे वजनामुळे मोबाईल पुढे सरकू शकत नाही. तर त्या वजनामुळे दोघांमध्ये फ्रिक्शन आहे, तर त्याला आपण फ्रिक्शन म्हणणार. ओके, त्या फोर्सला. The property which resists the relative motion between two surface in contact is called as friction. ओके, सेम जे तुम्हाला आता सांगितलं तेच आहे. एकमेकांना रेजिस्ट करतात दोन्ही बॉडी स्लाइड होण्यापासून, त्याला फ्रिक्शन म्हणतात. ओके. In some cases it is necessary to avoid friction because friction causes dissipation of energy in machine, due to which efficiency of machine decreases. तर काय होतं, काही ठिकाणी फ्रिक्शन थांबवणं गरजेचं असतं, तर त्याचे काही ड्रॉबॅक सुद्धा आहेत, काही नुकसानदायक गोष्टी आहेत. तर काय होतं, डिसिप्शन ऑफ एनर्जी. जर एखादा मेकॅनिकल पार्ट असेल, कंटिन्युअसली एखादं रोटर घ्या तुम्ही, कंटिन्युअसली मूव्ह होत असेल, तर त्याच्या त्या मुवमेंटमुळे तिथे बेरिंगमध्ये जर आपण बघायला गेलं तर कंटिन्युअसली रोटेशनमुळे हीट तयार होत असते. तर हीट त्या बेरिंगसाठी योग्य नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण तिथे ग्रीस टाकतो, ऑइल सोडतो. ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. तर हेच आहे, इन सम केसेस इट इज नेसेसरी टू अवॉइड फ्रिक्शन. हे फ्रिक्शन जे अवॉइड करण्यासाठी तिथे आपण ग्रीस म्हणा या गोष्टी टाकतो. ओके. In such cases, friction should be reduced by using polished surface, lubricant, etc. Relative motion between solids and fluids, it is liquid and gases. ओके. तर दोघांमधलं जर फ्रिक्शन जे कमी करण्यासाठी आहे, तर पॉलिश सरफेस वापरला जातो, तर काही ठिकाणी ग्रीस, ऑइल, लुब्रिकंट अशा गोष्टी वापरल्या जातात फ्रिक्शन कमी करण्यासाठी. तर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ फ्रिक्शन. तर येथे प्रामुख्याने दोन गोष्टीचे फ्रिक्शन्स आहेत, स्टॅटिक फ्रिक्शन अँड कायनेटिक फ्रिक्शन. ॲक्च्युली फ्रिक्शनचे भरपूर प्रकार आहेत. जर डीपली आपण बघायला गेलो तर रोलिंग, स्लायडिंग, परंतु आपण हे स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन हे महत्त्वाचे दोन इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. स्टॅटिक फ्रिक्शन, द फ्रिक्शनल फोर्स विच बॅलन्स अप्लाइड फोर्स when the body is static is called force of static friction. In other words, static friction prevents sliding motion. तर आपण इथे एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. ओके, हा टेबल आहे आणि यावर हा ऑब्जेक्ट आहे. तर आता या टेबल आणि या ऑब्जेक्टमध्ये ऑब्जेक्टच्या वजनामुळे हा फोर्स या टेबलवर लागलेला आहे. तर हा जो फोर्स झाला, तर हा दोघांमध्ये हे ज्या प्रकारचं फ्रिक्शन झालं त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणणार. म्हणजे ऑब्जेक्टच्या वजनामुळे जो फ्रिक्शन आहे दोघांमध्ये त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणणार. ओके. सेम कायनेटिक फ्रिक्शन, friction between two surface and contact when one body is actually sliding over the another body is called as kinetic friction. तर कायनेटिक फ्रिक्शन केव्हा होणार?
सिंपल इथे बघूयात. हा फोर्स या साईडने लागलेला आहे, हा टेबल आहे. या ऑब्जेक्टवर असा फोर्स लावला या डायरेक्शनमध्ये, त्या दोघांमध्ये एक स्लायडिंग मोशन होणार, तर त्यावेळी त्याला आपण कायनेटिक फ्रिक्शन बोलणार. ओके. Static friction is the friction that exists between the stationary object, when stationary object असते that is the static friction असतं, and the surface on which it's resting. Once the object have already started moving, म्हणजे ज्यावेळी वरचा जो ऑब्जेक्ट आहे तो स्लायडिंग व्हायला लागला व ढकलला गेला, तर त्यावेळी तेथे कायनेटिक फ्रिक्शन टेक ओव्हर. ओके. नेक्स्ट, स्ट्रेन एनर्जी. तर स्ट्रेन एनर्जी काय आहे? द इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी गेन बाय वायर ड्यूरिंग इलॉंगेशन बाय स्ट्रेचिंग फोर्स इज कॉल्ड ॲज स्ट्रेन एनर्जी. तर स्ट्रेन एनर्जी काय आहे? स्ट्रेन एनर्जी मुख्यतः फक्त इलास्टिक बॉडी जी आहे त्याच्यामध्येच असते, हे त्याचं लिमिटेशन आहे स्ट्रेन एनर्जीचं. ओके. इथे एक्झाम्पल बघू आपण. तर ही एक इलास्टिक बॉडी आहे, यावर आपण लोड अप्लाय केला या डायरेक्शनमध्ये, तर त्याच्यामध्ये हा जो इलॉंगेशन आला, हे जे वाढलं गेलं फोर्स लागून राहिल्यानंतर. ओके. तर हे जी वाढलेली लेंथ आहे, यामध्ये त्या इलास्टिक बॉडीने पोटेन्शियल एनर्जी गेन म्हणजे एक स्ट्रेच झाला, तो त्यामध्ये एक एनर्जी स्टोर्ड झाली. या प्रॉपर्टीला आपण स्ट्रेन एनर्जी म्हणणार. ओके. आपण स्प्रिंगचं एक्झाम्पल घेऊ. स्प्रिंग आपण एका लिमिट इलास्टिक लिमिट पर्यंत मध्ये आपण ओढली आणि ती पुन्हा ओढली म्हणजे ती काहीतरी ऑब्जेक्ट धरून ठेवते. आपण जसं सोडणार ते परत तिच्या आहे त्या मोमेंटला जाणार. तर ज्यावेळी त्याची जे इलॉंगेशन होणार, जेव्हा इलॉंगेशनच्या तेवढ्या पोर्शनमध्ये जी एनर्जी स्टोर्ड होते त्याला आपण स्ट्रेन एनर्जी म्हणतो. ओके. एक्झाम्पल, हे स्प्रिंग आहे, स्प्रिंगला आपण लोड लावला, त्या लोडमुळे या दोघांमध्ये एवढा डिफरन्स आला, ही हाईट टू ही हाईट. तर या डिफरन्समध्ये जी एनर्जी स्टोर्ड होते त्याला आपण स्ट्रेन एनर्जी म्हणतो. ओके. नेक्स्ट, पॉइजनस रेशो. Suppose a wire is fixed at one end and a force is applied at its free end so that the wire gets stretched. Example घ्या. एका फिक्स वायर आहे, त्याचं एक एंड एका साईडला फिक्स आहे आणि दुसऱ्या साईडला आपण सर्टन अमाऊंट ऑफ लोड कॅरी केलं, तर त्याच्यात काही इलॉंगेशन्स होणार आहेत. ते स्ट्रेच झाल्या वायर स्ट्रेच झाल्यामुळे त्याच्यामध्ये इलॉंगेशन्स होणार. लेंथ ऑफ द वायर इनक्रीज ॲट द सेम टाइम द डायमीटर डिक्रीज, दॅट इज द वायर बिकम लॉंगर अँड थिनर. तर या केसमध्ये काय होतं, ज्यावेळी एका सर्टन पॉईंट फिक्स, एक पॉईंट फिक्स आहे, दुसरा पॉईंट आपण खेचला जातो, सेम वेळेला त्या वायरचं डायमीटर कमी होतं आणि त्याची लेंथ वाढते. ओके. Poisson's ratio is the ratio of lateral strain and longitudinal strain within elastic limit. It is a unitless quantity and denoted by a symbol of V. Its value lie in between -1 to +0.5. ओके. तर पॉइझनस रेशो म्हणजे काय? तर हा दोघांचा रेशो आहे लॅटरल स्ट्रेन टू लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. मॅथमॅटिकली बघायला गेलो पॉइझनस रेशो इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. ओके. नेक्स्ट, लॅटरल स्ट्रेन काय आहे आणि लॉंगिट्युडिनल स्ट्रेन काय आहे?
lateral strain is defined as the ratio of change in diameter of the circular bar of the material to its diameter due to deformation and the in longitudinal direction. तर याच्या डायमीटर मध्ये डिफॉर्मेशन होणार, त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणणार. लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन इज डिफाइंड ॲज द चेंज इन द लेंथ ऑफ द ओरिजिनल लेंथ ऑफ an object. It is the cause due to longitudinal stress. ऑब्जेक्टच्या लेंथ मध्ये बदल होणं त्याला आपण longitudinal strain म्हणणार. When a tensile force is applied to metal bar, its length will increase and width will decrease. This relation between change in length and width it represents the Poisson's ratio. ओके, एक बार आहे, तो आपण खेचल्यानंतर तो इलास्टिक लिमिट पर्यंत त्याचं डायमीटर कमी होणार आणि त्याची लेंथ वाढणार. तर या रेशोला आपण पॉइझनस रेशो म्हणतात. तर खाली हा एक बार आहे, दोन्ही साईडला आपण फोर्स लावलेले आहेत, त्यामुळे त्याचं डायमीटर कमी झालं पण त्याची लेंथ वाढली. तर याच्या रेशोला आपण पॉइझनस रेशो म्हणतो. तर हे आजचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते जे आपण आज इथे डिस्कस केले. ठीक आहे, नेक्स्ट. थँक्यू.